मी शिरीष चैतन्य इथं सेविंगमध्ये राहतो आणि इथं सेक्रेटरी म्हणून काम करतो। तर मला इथं महत्त्वाच्या गोष्टी काही सांगायच्या होत्या। आम्ही इथं गेल्या 8 वर्षापासून राहतोय आणि 8 वर्षामध्ये या संपूर्ण एरियाचा आणि सेंट्रल पार्कचा जो काही विकास घडलाय किंवा जी काही परिस्थिती आत्ता आहे ती मला इथं नमूद करायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जेव्हा राहायला आलो तेव्हा खूप मोठी मोठी प्रलोभनं दाखवल्या गेली होती बिल्डरकडनं, कारण त्यांना हे फ्लॅट विकायचे होते। पण नंतर प्रत्यक्षात राहायला आल्यानंतर या सगळ्या गोष्टी उशिरा होत चालल्या किंवा काय खरंच होतंय किंवा नाही होतंय या शंका होत्या। पण प्रत्यक्षात गार्बेजचा एरिया, त्याच्यापासून येणारा वास, हा त्रास आता पूर्णपणे नाहीसा झालाय। काही वेळेला वाऱ्याच्या झोडकीमुळे 5% वास येऊ शकतो, पण सध्या तोही पूर्णपणे बंद आहे। पाण्याचा प्रॉब्लेम होता, टँकरनं पाणी येत होतं, तिथनं पाण्याचे संपूर्ण ओढ्यामध्ये पाणी पूर्ण तुंबलेलं असायचं, ते आता पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे। लाईटचं फ्लक्च्युएशन खूप मोठ्या प्रमाणात होतं, या लाईटच्या फ्लक्च्युएशन पूर्णपणे संपलेलं आहे। आणि या सगळ्या कारणांमुळे खरोखर असं वाटतंय की बाबा आपल्या सोसायटीची चांगली प्रगती चालू आहे। याच्याबरोबर बाहेरचा जर का विचार केला तर सोसायटीच्या समोरच 43 फुटी संभाजी महाराजांचा पुतळा उभा राहिलेला आहे। रस्त्याचं काम खूप जोमानं चालू आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिकची थोडी अडचण होतीये, पण आज आम्हाला अशी शाश्वती आहे की इथं काहीतरी ट्रॅफिकच्या साठी कंट्रोल्स पोलिसांच्या थ्रू सुरू होतील। काही अडचणी या येत असतात। मी एक सुशिक्षित नागरिक म्हणून या गोष्टी सांगतो की वाईन शॉपचा एक महत्त्वाचा मुद्दा होता, ट्रॅफिकचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे अजूनही। तर मला असं वाटतं ही ट्रान्सफॉर्मेशनची स्टेज आहे। ट्रान्सफॉर्मेशनच्या स्टेजमधनं तुम्हाला कोळ्यावरनं जर का फुलपाखरू व्हायचं असेल तर थोडेसे पेन्स आधी सहन करावे लागतील। आज आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे की पुढचे 30-40 वर्ष तुम्हाला कोणतेही पेन्स होणार नाहीत, पण आत्ताचा हा फेस तुम्ही काढून टाका। तर विचार करू की अजून एक साधारणतः 15 दिवसात, महिन्यात किंवा 2 महिन्यामध्ये इथला आणखीन उरलेला कायापालट व्हावा आणि ही सेंट्रल पार्क सोसायटी ही जसं आम्हाला सांगण्यात आलं की जंगली महाराज रोड सारखा इथला रस्ता तयार होईल तशी प्रगती होईल, आम्हाला याची खात्री आहे। नगरपालिकेच्या निवडणूक आहेत, तुम्हाला मतदानाचा हक्क बजावायचा आहे, काय वाटतं उद्या भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? नगरसेवक कुणाला पाहायला आवडेल याचं मी डायरेक्ट उत्तर देणार नाही, कारण कुणाचाही डायरेक्टली प्रचार करणं किंवा न करणं हे माझ्या संपूर्णपणे मनाच्या विरुद्ध आहे। पण मी एक सांगतो, भारतीय क्रिकेट संघामध्ये आज 50 खेळाडू असतात, त्यातल्या 39 खेळाडूंना बाहेर काढावं लागतं आणि 11 खेळाडू फक्त खेळतात। 11 खेळाडू जे असे निवडले जातात की जे काहीतरी करून दाखवतील। तर असं आज बीजेपीने 4 खेळाडू आमच्या समोर आणून ठेवलेले आहेत, तर नक्कीच आमचे त्यांच्याशी पर्सनल संबंध आहेत, त्यांच्यातलंच कोणीतरी पुढे बोलून यावं आणि बीजेपीचं नगरसेवक व्हावं अशी माझी स्वतःची मत आहेत। सोसायटीसाठी मी अपील करेन की तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, पण ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आज एवढं सामर्थ्य कुठल्याच पक्षात नाही। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।